थांबा थांबा. हो थांबा. पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग बदलला गेला. नारायणगाव गेलं, संगमनेर गेलं आणि आता रेल्वे जाणार आहे शिर्डी मार्गे. पण हे का झालं? कोणाचा फायदा, कोणाचं नुकसान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावाला रेल्वे मिळणार की नाही? मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे मागचे 18 रेल्वेचे व्हिडिओज आपण सर्वांनी बघितले. त्यातील हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण तुम्हीच आहात. हो, तुम्हीच कमेंटमध्ये वारंवार हा विषय मागितला होता. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. अनेकांच्या कमेंट्स या रेल्वेवर आल्या होत्या. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. आपल्या चॅनलवरच्या मागच्या 18 रेल्वे व्हिडिओजमध्ये आपण महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली. त्या व्हिडिओजवर तुमच्या इतक्या कमेंट्स आल्या की भाऊ, पुणे नाशिक रेल्वेचं काय झालं? रूट बदलला का? आमचं गाव सुटलं का? आज त्याच प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. आणि मित्रांनो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मागचे रेल्वेचे व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. कारण रेल्वेचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज अपडेट फक्त इथेच मिळतात, त्यामुळे सबस्क्राईब करा. मित्रांनो, आधी समजून घेऊया की हा प्रकल्प नक्की काय आहे आणि तो कशासाठी गरजेचा आहे. पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन मोठी शहर आहेत. त्यांच्यातील अंतर साधारण 210 किलोमीटर आहे. रस्त्याने जायला लागतात 4 ते 5 तास. पण थेट रेल्वेने जायचं म्हणलं तर थेट रेल्वे नाहीच. म्हणून गेल्या 20 वर्षांपासून पुणे नाशिक थेट रेल्वे मार्गाची मागणी होती. हा फक्त प्रवासाचा प्रश्न नाही, तर लाखो शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजक यांचं खूप मोठं स्वप्न आहे. आणि तेच स्वप्न पूर्ण होणार का? त्यासाठी महारेलकडून DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आले. मूळ प्रस्तावित मार्ग होता पुणे ते नारायणगाव, ते संगमनेर ते सिन्नर ते नाशिक, असा साधा आणि सरळ आणि जलद मार्ग. पण मग नक्की काय झालं आणि मार्ग का बदलला ते सांगतो पुढे. मित्रांनो, जुन्नर तालुक्यातील खोडगर गावात आहे एक अद्भुत आणि ऐतिहासिक प्रकल्प. त्याचं नाव आहे GMRT म्हणजेच गेंट मायक्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. हे साधं दुर्बीण नाहीये, तर 31 देशांच्या योगदानाने उभारलेली एक आंतरराष्ट्रीय वेधशाळा आहे, जी जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपांपैकी एक मानली जाते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अणु ऊर्जा विभागाने स्पष्टपणे सांगितलंय की रेल्वेमुळे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्समुळे या वेधशाळेच्या संशोधनाला मोठा धोका होण्याची दाट शक्यता. देशाची ही अमूल्य संपत्ती धोक्यात घालणे परवडणार नाही, म्हणूनच नारायणगाव मार्गाचा विचार थांबवण्यात आला. मग इथेच विरोध सुरू होतो. संगमनेरचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रश्न केला की जगात 15 देशांमध्ये रेडिओ टेलिस्कोप जवळून रेल्वे धावते. जर्मनी, जापान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा यासारख्या देशांमध्ये हे शक्य आहे, तर मग भारतात का नाही? ट्रायपार्टेट टेक्निकल कमिटीची रिपोर्ट सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली. हा वाद अजूनही दगदगतोय. त्याबद्दल थोड्या वेळाने आपण बोलूच. नेमकं वाद काय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नवीन रूट नेमकी कुठून जाणार आहे? रेल्वे मंत्री वैष्णव यांनी जाहीर केलेल्या फायनल अलाइनमेंट असा आहे की पुणे ते चाकण, ते अहिल्यानगर, ते पुलतंबा ते शिर्डी आणि मग नाशिक. मार्ग केवळ पुणे नाशिकसाठीच नाही, तर हा मार्ग एक मोठा वरदान ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर साठी सुद्धा. हो, कारण रोटेगाव आणि कोपरगाव रेल्वे लाईन साठी सुद्धा. विचार करा, शिर्डी मार्गे हा नवीन रेल्वे मार्ग आला तर रोटेगाव आणि कोपरगाव सारख्या भागांना थेट कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग खुला होतो. म्हणजे एका रेल्वे प्रकल्पाने अनेक भागांचा विकास एकत्र होणार आहे. हे खरोखरच एक मोठं चित्र आहे, जे बघायला छान वाटतं आणि होऊ शकतं. आणि आता सांगतो सर्वात एक्साइटिंग गोष्ट, जी तुम्ही ऐकून थक्क व्हाल. हा पुणे शिर्डी नाशिक मार्ग भविष्यात बारामती जवळून जाणाऱ्या गोवा रेल्वे लाईनशी जोडला जाऊ शकतो. हो, विचार करा काय होईल तेव्हा. छत्रपती संभाजीनगर ते गोवा कनेक्टिव्हिटी मिळेल. आज गोव्याला जाणाऱ्या प्रत्येकाला आधी पुण्याला जावं लागतं, मग तिथूनच गोव्याला जावं लागतं. पण जर बारामती जवळ हे कनेक्शन झालं तर नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, संगमनेर या सगळ्याच भागातून थेट गोव्याला जाता येईल. पुण्याला जाण्याची तर अजिबात गरज भासणार नाही तुम्हाला. याचमुळे प्रचंड वेळ, पैसा सगळंच वाचणार आहे आणि महाराष्ट्राच्या रेल्वे नेटवर्कचं संपूर्ण चित्र बदलून जाईल. हा एक दूरदृष्टीचा विचार आहे, जो या प्रकल्पाला अजून मोठं करतो. हे अंतर थोडं जास्त आहे, हे खरं आहे, पण सरकार सांगते की फायदे बघा ना. पहिला मोठा फायदा म्हणजे चाकण महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे, ज्यात व्होल्क्सवॅगन आहे, मर्सिडीज आहे, बजाज आहे, महिंद्रा आहे, यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत. या रेल्वेमुळे कामगारांची वाहतूक सोपी होईल, माल वाहतूक खर्च कमी होईल आणि नवीन गुंतवणूक येईल. दुसरा फायदा म्हणजे काय बघा, शिर्डी हे साईबाबांचं पवित्र स्थान आणि नाशिक हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर. कुंभमेळ्याच्या काळात, आता तर तुम्हाला माहिती आहे कुंभमेळा लवकरच होतोय, सिंहस्थ कुंभमेळा आहे, तर या काळात लाखो भाविकांना या प्रचंड फायदा होऊ शकतो आणि भविष्यातही होईल.
तिसरा फायदा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांना पुणे नाशिक थेट जोडणी मिळेल आणि शिक्षण व रोजगाराच्या संधी वाढतील. पण एक प्रश्न मात्र मनात राहतोच की नारायणगाव, संगमनेर आणि जुन्नरच्या लोकांचं काय? बरोबर ना? तर वर्षानुवर्षे स्वप्न पाहिलेल्या त्या भागातील लोकांची निराशा खरोखरच समजण्यासारखी आहे आणि होऊ शकते. आता बघूया या प्रकल्पाची सध्याची प्रगती, म्हणजे नक्की काय पूर्ण झाले आणि काय अजून बाकी आहे. तर नाशिक ते शिर्डी डीपीआर पूर्णपणे तयार झालेला आहे. शिर्डी ते पुणतांबा 17 किलोमीटर मार्गाचं डबलिंग मंजूर झालेलं आहे. पुणे ते अहिल्यानगर 133 किलोमीटरचा डीपीआर पूर्ण झालेला आहे. निमलक ते अहिल्यानगर 6 किलोमीटर डबलिंगचं काम सध्या सुरू आहे. पुलतांबा ते निमलक 17 किलोमीटर साठी तब्बल 240 कोटी रुपये सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि अहिल्यानगर ते पुणे 133 किलोमीटर नवीन डबल लाईनचा डीपीआर तयार झालेला आहे. म्हणजेच मित्रांनो, एकीकडे डीपीआर तयार होतोय, फंडिंग मंजूर होते आणि डबलिंग सुरू झाली आहे. प्रकल्प हळूहळू पुढे जातोय हे नक्कीच आहे. पण संपूर्ण मार्ग केव्हा पूर्ण होईल याची टाइमलाईन अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे थोडंसं बऱ्याच जणांचे प्रश्न आम्हाला होतेच. ती झाली की आपण लगेच त्यावर व्हिडिओ बनवणारच आहोत. तुमचे प्रश्न येणारच आहेत, मला कल्पना आहे. आता बोलूया सर्वात हॉट टॉपिक बद्दल, म्हणजेच विरोधाबद्दल. संगमनेर, मंचर आणि नारायणगाव या भागातून तीव्र विरोध होतोय. आमदार सत्यजित तांबे यांनी जाहीर केलं की जन आंदोलन उभारू, ऑनलाईन पिटिशन दाखल करू, डिजिटल कॅम्पेन चालू. त्यांचा मुख्य आरोप असा आहे की शेतकऱ्यांची जमीन संपादित केली, त्यांना पैसे दिले नाहीत आणि आता मार्ग बदलला. हे राजकीय कारणांसाठी झालंय, तांत्रिक नाही, असा ठणठणीत आरोप त्यांनी केलेला आहे. आता तर खासदार अमोल कोल्हे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत फोनवरून सक्रिय सहभागाची ग्वाही दिली. त्यांनी लोकसभेत सांगितलं की जगात 15 देशांमध्ये रेडिओ टेलिस्कोप जवळूनच रेल्वे आहे, मग ट्रायप्रेट टेक्निकल कमिटी का स्थापन केली नाही, असाही त्यांनी आरोप केला. आणि त्या कमिटीचा रिपोर्ट ही सभागृहात का आणली नाही, असंही ते बोलले. तर यावर रेल्वे मंत्री वैष्णव यांनी उत्तर देताना सांगितलं की विस्तृत चर्चा राज्य सरकार आणि सर्व जनप्रतिनिधी यांच्याशी बोलून हा निर्णय घेतलाय. नवीन मार्गात वेळेचा फरक खूप कमी आहे आणि फायदे मात्र खूप जास्त आहेत, असं उत्तर वैष्णव यांच्याकडनं आलंय. आणि आता प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला काय वाटतं? नारायणगाव मार्ग योग्य होता की अहिल्यानगर शिर्डी मार्ग? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे नाशिक रेल्वेचं स्वप्न अजूनही जातच आहे. मार्ग बदललाय. जुना मार्ग होता पुणे ते नारायणगाव ते सिन्नर ते नाशिक, आणि नवीन फायनल मार्ग आहे पुणे ते चाकण ते अहिल्यानगर ते शिर्डी ते नाशिक. आता JMRT वेधशाळेचं संरक्षण हे सरकारचं कारण आहे आणि विरोधकांचं म्हणणं आहे की तांत्रिक उपाय शक्य होता. त्यातच आताची अपडेट सांगतो तुम्हाला की मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने नुकतीच भारतीय रेल्वे महाराष्ट्रासाठी कधी धावणार हा एक कार्यक्रम आणि परिषद ठेवण्यात आली होती. त्यात रेल्वे तज्ज्ञ असलेले अक्षय महापदी सुद्धा त्यात होते. त्यांनी उत्तर भारतासाठी हडपसर जोधपूर, पुणे जबलपूर, हडपसर बनारस अशा नवीन गाड्या सहज सुरू होतात, पण महाराष्ट्रासाठी भिंग लावून शोधलं तरी नव्या गाड्या सापडत नाहीत, नवीन प्रोजेक्ट येत नाहीत. यासाठी त्यांनी आवाज उठवलाय. कोकणातून एकही गाडी पुण्यात येत नाही. चिंचवड रोहा जोडणी रखडली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण मार्गाच्या गाड्या वारंवार पाठपुरा करूनही सुरू होत नाहीयेत. हा महाराष्ट्रावर उघड अन्याय आहे, असं काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे कशा पद्धतीने महाराष्ट्रात हा सुरू आहे आणि डीपीआर मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे असंही सरकार म्हणतंय. पैसा मंजूर होतोय, कामं सुरू होत आहेत. आता पुढे काय होणार हा मोठा प्रश्न आहे, कारण विरोधक कोर्टात जात आहेत. नवीन टेक्निकल कमिटी स्थापन होते का की हाच मार्ग फायनल राहतो? पुणे नाशिक रेल्वेचं नेमकं स्वप्न अजून अंधांतरितच आहे. येणाऱ्या काळात यात काही ठोस अपडेट येते का? आणि सगळ्यात आधी तुम्हाला नक्की सांगू, कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला येत आहेत, तुम्हाला काय वाटतं, जुना रूट फायनल व्हावा की नवीन व्हावा? कारण प्रत्येक ठिकाणाहून कमेंट आहेत, प्रत्येक जण आपल्या रेल्वे रुलाबद्दल बोलणारच आहेत. या सगळ्या घडामोडींवर आपली बारकाईने नजर आहे आणि कोणतीही नवीन अपडेट आली तर सगळ्यात पहिले मीच तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला सांगू का मित्रांनो, हा आपला 19वा रेल्वेचा व्हिडिओ होता आणि तुमच्या प्रत्येक कमेंटने, प्रत्येक शेअरने व्हिडिओ शक्य होतात. तुम्ही कमेंट करता आहेत, शेअर करता आहेत, नक्कीच. आणि मला एक सांगा की पुढचा रेल्वेचा व्हिडिओ कोणत्या मार्गावर बनवायचा आहे? पुणे मेट्रोवर बनवू की मुंबई नागपूरवर बनवू की नाशिक मेट्रोवर बनवू? नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण अनेकांच्या कमेंट होते की तुम्ही फक्त मराठवाड्याबद्दल बोलता आहात, मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नावरच बोलत आहात. पण तसं काही नाहीये. आपण सर्वच महाराष्ट्रातल्या रेल्वेवर आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्ही जसं सांगितलं नाशिकबद्दल, तर त्यावरच आजचा व्हिडिओ होता. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन मित्रांना सुद्धा या रेल्वेबद्दल माहिती कळवा. धन्यवाद. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.